उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकताच आमदार अर्जुन खोतकरांना अश्रू अनावर। आज दिनांक 28 रोजी बुधवारी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची धक्कादायक बातमी ऐकताच जालना मतदारसंघातील शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांना भावना अनावर झाल्या। अजित पवार यांचं नाव घेताच आमदार खोतकर ढसाढसा रडू लागले। उपस्थितांचे डोळेही पाणावले। यावेळी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले, अजित पवार म्हणजे केवळ एक राजकारणी नव्हते, तर महाराष्ट्राच्या विकासाचा चेहरा होते। त्यांनी आयुष्यभर विकासासाठी काम केलं। ते कधीही केवळ राजकारणासाठी राजकारण करणारे नेते नव्हते। राज्याच्या सिंचन, कृषी, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकासासाठी अजित पवार यांनी दिलेलं योगदान अविस्मरणीय असल्याचंही खोतकर यांनी सांगितलं आहे। राज्याला दिशा देणारा एक खंबीर नेता आपण गमावलाय। ही केवळ एका पक्षाची नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। या दुःखद घटनेमुळे जालना जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून विविध राजकीय व सामाजिक स्तरातून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे। खरं तर अत्यंत दुःखद आणि वेदना देणारी ही सकाळी बातमी कानावरती पडली। खरं तर एका महान नेत्याला महाराष्ट्र मुकलेला आहे। अजित दादांचा स्वभाव संपूर्ण देशभराला माहीत आहे। अत्यंत स्पष्ट बोलणारा नेता म्हणून त्याची ख्याती होती। मला आठवते की काही महिन्यापूर्वीच ते माझ्या घरी आले होते भेटायला, आणि घरून जसे परत निघाले तसं मी त्यांना गमतीनं म्हटलं, दादा आज तुम्ही काही कमेंट नाही केली। ते वर खाली बघत होते असं। मग दादा तुम्ही येण्याच्या अगोदर मी 2 दिवस अगोदर माझं घर साफ करून घेत होतो। एवढा एक दरारा ज्या माणसाचा होता। मग ते शासकीय कार्यालय असेल, खाजगी कुठे जरी गेले तर ते सर्व त्यांचा कटाक्ष त्या ठिकाणी कायम स्वच्छतेवरती, कामावरती त्या ठिकाणी असायचा। असा नेता महाराष्ट्राला फार क्वचित मिळतो, आणि त्यातले ते दादा होते। खूप अपरिमित दुःख असं झालं मला, आणि महाराष्ट्राची खूप मोठी हानी या ठिकाणी झाली। महाराष्ट्र एका मोठ्या नेत्याला मुकला। सकाळी 6ला ज्यांचा दिवस सुरू व्हायचा असा नेता या ठिकाणी हरपलेला। जनतेच्यासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी निघालेला माणूस अशा पद्धतीने जातो, हे फार वाईट आहे। त्यांचं जे कर्मभूमी बारामती या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे। अतिशय शिस्तप्रिय नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं। हो, अर्थातच दादांची शिस्त संपूर्ण महाराष्ट्राला आहे, आणि दादामुळं अनेकांना शिस्त लागलेली आहे। राजकारणामध्ये लवकर उठण्याची, कामावरती लवकर जाण्याची। थोरले पवारसाहेब असतील, दादा असतील, त्या घराण्याचं एक मोठं योगदान महाराष्ट्रासाठी। तुम्ही देखील काहीशी भावूक झालेले दिसतात। अर्थात आता गेली 40 वर्षाचे सहकारी आम्ही आहेत।